मैत्रिणींनो, आज मी बनवलेली आहे पाणीपुरी। अगदी चटपटीत, पाहता क्षणी खावीशी वाटते। पाणीपुरीची चव ही आपण ज्या पद्धतीचं पाणी बनवतो त्यावरती डिपेंड असते। आज तेच पाणी मी कसं बनवलेले आहे आणि मी कोणत्या टिप्स हे पाणी बनवत असताना सांगितलेलं आहे ते जर तुम्हाला पाहायचं आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा, आता आपल्याला सगळ्यात अगोदर चिंच गुळाची चटणी बनवून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथं मी 1 कप चिंच गुळाचा कोळ काढून घेतलेला आहे, म्हणजे नुसता आपण चिंचेचा कोळ घेतलेला आहे। तर हा मी चिंच रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती आणि नंतर मिक्सर मधून काढून घेतलेली आहे। या कपाने आपण 1 कप चिंचेचा कोळ घेतलेला आहे। आता त्याच कपाने आपल्याला 1 कप त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। तुम्ही जितक्या प्रमाणात चिंचेचा कोळ घ्याल त्याच प्रमाणात तुम्हाला गूळ इथे टाकायचा आहे, तरच आपलं चिंच गुळाचं पाणी अगदी परफेक्ट बनतं। तर इथे बघा, त्याच कपाने मी 1 कप यामध्ये गूळ टाकलेला आहे। गूळ टाकल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला त्याच कपाने 1 कप पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे आपण 1 कप चिंचेचा कोळ, 1 कप गूळ आणि 1 कप पाणी वापरलेलं आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। मग तुम्ही वाटीच्या प्रमाणात घ्या किंवा मग एखाद्या मेजरमेंटच्या कपाने मोजून घ्या। तर आता व्यवस्थित आपल्याला एक 5 ते 6 मिनिट गूळ आपला व्यवस्थित वितळेपर्यंत हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी या पद्धतीने इथे व्यवस्थित हे मिश्रण हलवून घेत आहे। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे। यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे 1 चमचा लाल मिरची पावडर। तर इथे मी बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। जास्त तिखटही नसते आणि आपल्या पाणीपुरीच्या पाण्याची चव ही छान लागते। तर इथे बघा, 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे। तुमच्या पाण्याची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुमचं मीठ डिपेंड करू शकतं। इथे 1 कपासाठी मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे 1 चमचा जिऱ्याची पूड। आता त्यामध्येच आपण टाकून घेत आहोत 1 चमचा दाबेलीचा मसाला। तर हा कच्ची दाबेली बनवण्याचा मसाला आहे। तो कसा बनवायचा आहे ते मी या अगोदरच्या कच्ची दाबेलीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे। मी त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तो मसाला कसा बनवायचा ते पाहू शकता आपल्या चॅनलवरती। तर इथे बघा, आता व्यवस्थित आपल्याला हे एक 5 ते 6 मिनिट हे सगळं शिजवून घ्यायचं आहे पाणी। जिरा पावडर या पाण्यामध्ये घातल्यामुळे आणि बेडगी मिरची पावडर आपण वापरल्यामुळे पाणीपुरीचं पाणी खूप छान टेस्टी बनतं। तर आता एक 5 मिनिट आपण व्यवस्थित हे पाणी उकळून घेणार आहोत। तर इथे बघा, 5 मिनिट आपण एक उकळी घेतलेली आहे आणि आपल्याला हवं तसं पाणीपुरीसाठी पाणी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। थोडासा गूळ राहिलेला आहे वितळायचा, तो आता पूर्ण आपण वितळून घेणार आहोत। तर इथे बघा, आता पूर्ण हा गूळ वितळून झालेला आहे। आता या स्टेपला आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे पाणी आपण थंड करून घेणार आहोत। या पद्धतीने जर तुम्ही कधी चिंच गुळाचं पाणी बनवलं नसेल पाणीपुरी बनवण्यासाठी तर नक्की बनवा। खूप छान टेस्टी पाणीपुरी लागते, गाड्यावर मिळते अगदी तशी परफेक्ट या पाण्यामुळे पाणीपुरीची चव बनते। तर आता आपण बनवून घेणार आहोत दुसऱ्या पद्धतीचं पाणी। तर हे पाणी आज आपण तिखट बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथं खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे। त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या। इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। आता त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायची आहे जिऱ्याची पूड। 1 चमचा घातलेली आहे जिऱ्याची पूड। तुम्ही यामध्ये पुदिना टाकला तरी चालेल। चवीनुसार यामध्ये आपण टाकून घेतोय मीठ। यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे फ्रेश असं दही। दह्यामुळे या कोथिंबीरीच्या पाण्याला खूप छान चव येते। आता यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी टाकून मिक्सरला हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। इथे बघा, तिखट पाणी सुद्धा आपलं तयार झालेलं आहे। तर आता आपण काढून घेतोय एका बाउलमध्ये। तर इथे बघा, एका छोट्या बाउलमध्ये मी हे पाणी काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। तर इथे बघा, दोन्हीही पाणी आपली तयार झालेली आहेत, एक गोड आंबट पाणी आणि एक तिखट पाणी। तर इथे बघा, आता आपण तळून घेणार आहोत पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या। तर ह्या मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला
किराणा सामानाच्या दुकानामध्ये उपलब्ध होतात। तर खूप छान बनते या पुऱ्यानं पाणीपुरी आणि खूप झटपट बनते। आपल्याला नुसतं या तळून घ्यायच्या आहेत आणि अगदी टम्म अशा फुगलेल्या तळून निघतात। तर या आता आपण तळून घेऊया। तर इथे बघा तेल सुद्धा आपलं कडकडीत गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत या पुऱ्या। तर तेल थोडंसं जास्तच टाकायचं म्हणजे व्यवस्थित आपल्या पुऱ्या फुगल्या जातात। तर इथे बघा अगदी तेल आपलं परफेक्ट असं गरम झालेलं आहे आणि वरती फुलून यायला सुरुवात झालेली आहे पुऱ्यांना। तर या पद्धतीनं तळून घ्यायचं आहे। तर बघा किती छान अशा या फुललेल्या आहेत। तर इथे बघा या पद्धतीने आपल्याला आता एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे। तर याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा आपल्याला हवे तेवढ्या पुऱ्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत। अगदी तुम्ही पाहू शकताय किती छान टम्म अशी ही पुरी फुगलेली आहे। तर इथे बघा पाणीपुरीसाठी जे आपलं साहित्य आपल्याला लागणार आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे। इथं आपण शेव चिवडा घेतलेला आहे, इथं बारीक 0 साईजची शेव घेतलेली आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे, इथं चिंचगुळेचं पाणी आहे आणि इथं आपलं हिरवे तिखट पाणी आहे। तर आता आपण तयार करून घेणार आहोत पाणीपुरी। तर इथे बघा एका डिशमध्ये आपण पुऱ्या घेतलेल्या आहेत। तर मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने आपल्याला ही पुरी फोडून घ्यायची आहे। तर इथे बघा या पद्धतीने आपल्याला मधून ही पुरी फोडून घ्यायची आहे। याच पद्धतीने आता आपल्याला सगळ्या पुऱ्या आपल्या फोडून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा या पद्धतीने या पुऱ्या मी फोडून घेतलेल्या आहेत। आता सगळ्यात अगोदर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत शेव चिवडा। तर पाणीपुरी बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे जे साहित्य यामध्ये वापरतो ते थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं म्हणजे पाणीपुरीची चव अप्रतिम लागते। जर आपण साहित्य थोडंसं वापरलं तर त्याची चव अजिबात चांगली लागत नाही। आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायची आहे बारीक शेव। तर पाणीपुरीसाठी शेव वापरत असताना अगदी छोटी शेव वापरायची। नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर आता आपण यामध्ये टाकून घेतोय कांदा। तर भरपूर प्रमाणात टाकायचा म्हणजे छान लागतो। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये वाफलून घेतलेले आलू टाकले किंवा मटार टाकला तरी सुद्धा आपल्या आवडीनुसार चालेल। आता सगळ्याच्या शेवटी पाणीपुरीमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि टेस्टी पदार्थ म्हणजे चिंचगुळेचं पाणी। तर ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। चिंचगुळेचं पाणी पाणीपुरी बनवत असताना थोडंसं दाटसर ठेवायचं म्हणजे पाणीपुरी खूप छान लागते आणि जर तुम्ही पातळसर पाणी जर बनवलं तर पाणीपुरीची चव व्यवस्थित लागत नाही। तर इथे बघा पूर्ण आता एका पुरीमध्ये आपण 1 चमचा पाणी वापरलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे तिखट असं कोथिंबीरीचं पाणी। तर इथे बघा मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही यामध्ये पुदिना वापरला तरी चालेल। तर इथे बघा आता हे पाणी पण आपण भरपूर प्रमाणात यामध्ये वापरलेलं आहे। पाणी टाकून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला आता यामध्ये टाकून घ्यायची आहे भरपूर प्रमाणात अशी शेव। तर शेव कांदा जे हे साहित्य आहे त्यामुळेच पाणीपुरी अगदी खमंग अशी खायला चविष्ट लागते। आता सगळ्याच्या शेवटी यावरती आपल्याला टाकून घ्यायची आहे कोथिंबीर। तर कोथिंबीर सुद्धा आपल्याला इथे थोडीशी जास्तच प्रमाणात वापरायची आहे। चटपटीत पदार्थ किंवा मग असे चाटचे पदार्थ असो त्यामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण थोडंसं जास्तच छान लागतं। तर इथे बघा पूर्ण या पद्धतीने आपण कोथिंबीर टाकून झालेली आहे। आता परत एकदा आपल्याला थोडंसं यावरती पाणी टाकून घ्यायचं। या पद्धतीनं जर मैत्रिणींनो तुम्ही पाणीपुरी जर बनवून बघितली तर नक्की हीच पद्धत वापराल। अगदी अप्रतिम चवीची अशी छान पाणीपुरी बनते। कोणताही पदार्थ असू द्या हो तो पदार्थ आपण तेवढ्या व्यवस्थित टिप्स सगळ्या फॉलो केल्या तर तो पदार्थ नक्कीच छान बनतो। तर इथे बघा तयार झालेली आहे छान अशी आपली पाणीपुरी।
तर बघा, पाहताच क्षणी खावीशी वाटते की नाही? तर नक्की तुम्ही ट्राय करा. आणि पाणीपुरी तुम्ही बनवल्यानंतर तुमची पाणीपुरी कशी बनली आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच चटपटीत पदार्थाच्या रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.